आता मी बारामतीच्या अजितदादा यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीजवळ तुम्ही पाहू शकता पाठीमागं की ही सहयोग सोसायटी आहे आणि इथं सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता आणि या घडामोडीतच एक बातमी समोर येते आहे। ती बातमी म्हणजे सुनेत्रा अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। कारण की आज दिवसभर मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या मीटिंगा झाल्या। या मीटिंगमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे या वरिष्ठ नेत्यांच्या काही बैठका झाल्या आणि या बैठकानंतर सुनेत्रा अजितदादा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर याविषयी भाजपचं देखील याला अनुमोदन आलेलं आहे। भाजपने देखील सकारात्मकता दाखवली आहे आणि यानंतर तिथून मुंबईमधून इथं सहयोग सोसायटीमध्ये आता पवार कुटुंबीय बसले आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, तसेच संपूर्ण पवार कुटुंब याच इथं बंगल्यावर बसलेलं आहे आणि यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कॉलच्याद्वारे यांच्याशी ही बातमी त्यांना दिली गेलेली आहे। सुनेत्रा वहिनीने देखील याला दुजोरा दिलेला आहे। सुनेत्रा वहिनींचा देखील याला होकार आहे आणि याच होकाराचं आज रूपांतर होत आहे की सुनेत्रा अजितदादा पवार या उद्या सायंकाळी 5 वाजता मुंबईमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा मान त्यांना मिळणार आहे। उद्या सकाळी 8 वाजता सुनेत्रा वहिनी बारामतीतून मुंबईकडे रवाना होणार आहे आणि उद्या संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, बारामती।